जिल्ह्यातील मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेबाबत संनियंत्रण समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील नियोजन भवन येथे पार पडली। यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या मुलीचे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे। 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना भविष्यातील गंभीर आजारापासून विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्याकरिता HPV लस हे प्रभावी सुरक्षा कवच आहे। जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही सुविधा उपलब्ध असून पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे असं आवाहन त्यांनी केले। या बैठकीस आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉक्टर बालाजी किणीकर, शांताराम मोरे, राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। याचबरोबर यामध्ये माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही देखील हे अभियान सुरू आहे आणि त्यामध्ये मुलींसाठी गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जो आहे हा झालेला आहे आणि यासाठी हे मुलींसाठी महिलांसाठी काळजी घेण्याचं हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव याच्या माध्यमातून हेही आपण करतोय आणि म्हणून या जिल्ह्यात देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही HPV जी लसीकरण आहे हे आपण दिल्यामुळे याला प्रतिबंध मिळेल, प्रतिबंध होईल आणि आजार होऊ नये किंवा त्याचं डायग्नोसिस तात्काळ झालं पाहिजे यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर डायग्नोसिस सेंटर जे आहे, आपल्या फिरत्या दवाखाना आहे, मॅमोग्राफी सारख्या गाड्या आहेत, या देखील याच्यामध्ये काम करताय आणि आपल्याला सगळ्यात म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह हे सगळ्यात महत्वाचं आहे।